नमस्कार मंडळी, मी राजन साळोकर कोकण आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। नवरात्रनिमित्त श्रीदेव भैरव जोगेश्वरी मंदिरामध्ये बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग चालू आहे आणि या नाट्यप्रयोगामध्ये तुम्हाला हळदी कुंकाचे महत्त्व काय आहे हे पाहायला मिळेल। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कोटी प्रणाम करते सौभाग्यवती भव। हे आई ध्यानी म्हणे चिंतने आसनशैली भोजनी नाही तुला मी भजिलं पुचिलं एवढंच नव्हे तर लक्ष्मीवतही शिवणात आचरणात आणलं। मग असं असताना सुद्धा आमच्या शिवणात दुःख का याला? कारण तुझी पत्नी माझी आई मी कशी का? कारण हिनं केलाय तर या लक्ष्मीचा अपमान नाही गाय समजू लागल्या दिवसापासून तुझी भक्तीच मी माझ्या जीवनात तुझं नामस्मरण केल्याशिवाय अन्नाचा धन किंवा पाण्याचा थेंबही मी माझ्या उदरात घेतला नाही। असं म्हणतेस की मी चुकले? आठवतो प्रसंग, मी तुझा अपमान केला। तुम्ही तुमच्या जीवनात लक्ष्मीव्रत आचरणात आणला। तो दिवस होता तो मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, म्हणजे व्रताच्या उद्यापनाचा दिवस। आणि त्या दिवशी तो राज्यातील सर्व सुवासिनींना कुंकुमार्जनासाठी म्हणजे हळदी कुंकवासाठी निमंत्रित केलं होतं। सर्व सुवासिनी स्त्रिया उपस्थित होत्या आणि त्यांच्या समोर एक गरीब स्त्री म्हणजे यांची पत्नी कमल तिथपर्यंत आली होती। मग त्या कमलच्या बाबतीत असं असताना तिला म्हटलं होतं की थोडा वेळ बाजूला थांब, दास दासीन कवी तुला कुंकुमार्जन केलं जाईल। पण ती मध्ये करत होती, रागाने लालबुंद झाली आणि फक्त तिच्यावर ओरडले। अगं काय अपराध होता त्या निष्पाप जीवाचा? तिने तर तुझ्याजवळ बोर्डवर कुंकवाचं लेणं मागितलं होतं। इतर सुवासिनी स्त्रियांना तू कुंकुमार्जन केलं पण तिला तू सौभाग्याचं लेणं दिलं नाही। अगं सुवासिनी स्त्री कोणी असू दे, गरीब श्रीमंत उच्चनीच विनती कोणी जरी असली तरी सुवासिनी स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचं स्वरूप। मग तू त्या सामान्य सुवासिनीचा अपमान केला नाहीस, अपमान केलास तो या लक्ष्मीचा केलास। म्हणून या लक्ष्मीचा प्रकोप तुमच्या जीवनात झाला आणि तुमच्या राज्यातून लक्ष्मी निघून गेली आणि औदसीनं तिथं प्रवेश केला। म्हणून ही तुमची दयनीय स्थिती झाली। आई माझी बायको चुकली कळाली ग, पण आई सांग ना, हळद आणि कुंकू याच्यात एवढं काय महत्व असलंय जेणेकरून तू आमच्यावर रुष्ट झाली? आहे ना महत्व, कारण हळद आणि कुंकू तर बोर्डवर आहे, पण या बोर्डवर कुंकवाची महती मात्र अपरंपर आहे। एक महाराणी असून क्षणभर तिला त्याचा विसर पडला, म्हणून आज मी तुम्हाला त्याची जाणीव करून देते। जरूर ऐका, स्त्रीच्या जीवनात
16 संस्कार घडले जातात आणि या 16 संस्कारात महत्वाचा आणि पवित्र संस्कार म्हणजे लग्न संस्कार. आणि या लग्न संस्काराची जी सुरुवात होती ना ती हळदीपासून होते. ही सुरुवात हळदीपासूनच का? कारण हळद ही सर्वात पवित्र आहे. आयुर्वेदातील सर्व वनौषधींचे गुण फक्त एकट्या हळदीत सामावलेले. स्त्रीचं लग्न होतात ती कोणातरी पुरुषाच्या जीवनात प्रवेश करते. मग तिनं तो प्रवेश करीत असताना शुद्ध मनानं आणि पवित्र देहानं प्रवेश करावा म्हणून तिच्या सर्व अंगाला हळद चर्चित केली जाते, जेणेकरून त्या हळदीचं पावित्र्य त्या स्त्रीच्या अंगी तिच्या अंगी असणारे सारे दोष निघून जाते आणि शुद्ध मनानं पवित्र देहानं ती आपल्या नवऱ्याच्या संसारात प्रवेश करेल आणि त्यांच्या संसारात कोणत्याही संशयावरून क्लेश भांडण नव्हता त्यांचा संसार आनंदाचा सुखाचा होईल त्यामागची भावना असते. म्हणून त्या हळदीला तेवढं महत्व ठेवलं आणि कुंकवाच्या ठिकाणी स्थान देण्यात आलं. आता लग्न होतात नवरा आपल्या नावाचा लाल रंगाचा सिंदूर आपल्या पत्नीच्या मळवटी भरत असतो. तो सिंदूर लाल रंगाचाच का? कारण ते सूर्याचं प्रतीक आहे. आभाळाच्या भाळावर उगवणारा सूर्य हा रक्तवर्ण लाल आहे. तो स्वयंप्रकाशी सतेज आहे. तो अखंड अक्षय, त्याचा कधीही क्षय होणार नाही. त्याप्रमाणे स्त्रीच्या मस्तकी असणारं ते सौभाग्याचं लेणं सूर्याप्रमाणे सदैव सतेज राहावं, ते अखंड अक्षय राहावं, त्याचा कधीही क्षय होऊ नये ही त्यामागची भावना आहे. आणि म्हणून ते सूर्याचं प्रतीक असणारं लाल रंगाचं कुंकू स्त्रीच्या मस्तकी लावलं जातं. पण हा जो कुंकवाचा मळवट भरला जातो ना तो स्त्रीच्या केसाच्या भांगेतच भरला जातो. तो केसाच्या भांगेतच का? कारण स्त्रियांच्या केसांना सदैव वाढ असते आणि त्या केसाच्या वाढीप्रमाणे नवऱ्याच्या आयुष्याची मर्यादा सदैव वाढत राहावी त्यामागची मनोभावना. म्हणून जो कुंकवाचा मळवट भरला जातो तो स्त्रीच्या केसाच्या भांगेतच भरला जातो. आता या हळद आणि सिंदुरासमोर सामायिक असतो तो म्हणजे तांदूळाचा. तो कशासाठी? तांदूळ हे मांगल्याचं प्रतीक आहे. प्रत्येक शुभ कार्यात तांदूळ उपस्थित असतो कारण ते शुभ कार्य कोणतेही विघ्न न येता निर्विघ्नपणे पार पाडावे त्यामागची मनोधारणा. मग याच तांदूळानं जर का स्त्रीच्या जीवनात प्रवेश केला असेल तर तिच्या संसारात कोणतेही विघ्न न येता तिचा संसार आनंदानं सुखाचा भरेल. तिच्या संसारात नेहमी शुभ कार्य नांदेल, सदैव सुमंगल घडेल आणि तिचा संसार सुखाचा होईल ही मनोधारणा असल्यामुळे त्या तांदूळाला तेवढं महत्व ठेवलं आणि कुंकवाच्या ठिकाणी त्यांना स्थान देण्यात आलं. म्हणून हळद, सिंदूर आणि तांदूळ मिश्रित चिमूटभर कुंकू सुवासिनी स्त्रीचा सौभाग्याचा पहिला अलंकार म्हणून ते तिच्या मस्तकी लावलं जातं. ते मस्तकीच का? कारण सुवासिनी स्त्री म्हणजे देवीचं स्वरूप. तिच्या अंगी नारी तत्व सामावलेलं असतं आणि हे नारी तत्व स्त्रीच्या फालपटी असतं. ज्यावेळी एखादी सुवासिनी स्त्री समोरच्या सुवासिनी स्त्रीच्या मस्तकी कुंकुमार्जन करते ना त्यावेळी तिच्या अंगी असणारं ते दैवी तेज नारी तत्व जागृत होतं आणि नकळत तिच्या मुखातून वागेश्वरी लिखते ती म्हणजे सौभाग्यवती भाऊ. प्रत्येक सुवासिनी स्त्रीला याच आशीर्वादाची अपेक्षा असते कारण प्रत्येक सुवासिनीचं सौभाग्य चिरकाल टिकावं ही प्रत्येक सुवासिनी स्त्रीची इच्छा असते. मग एखाद्या सुवासिनी स्त्रीनं समोरच्या सुवासिनीला एक कुंकुमार्जन केलं ना की तो आशीर्वाद तिला प्राप्त होतो. आता काही सुवासिनी स्त्रिया आपल्या गृही कुंकुमार्जनाचा म्हणजे हळदी कुंकवाचा समारंभ ठेवतात. तो समारंभ कोणत्याही मोठेपणासाठी किंवा कोणत्याही दिखाव्यासाठी नसावा. मग कशासाठी असावा? कारण ते हळदी कुंकवाचं वाण घेण्यासाठी अनेक सुवासिनी स्त्रिया एकाच वेळी त्या एकट्या सुवासिनी स्त्रीच्या घरी उपस्थित असतात आणि या दारी आलेल्या सर्व सुवासिनी स्त्रियांना ती एकटी सुवासिनी स्त्री एकाच वेळी ते कुंकुमार्जन करत असते. आता या दारी आलेल्या सर्व सुवासिनी स्त्रियांमध्ये देवी समान असतात. मग या देवी समान सुवासिनीला त्या सुवासिनीनं एकाच वेळी कुंकुमार्जन केलं ना की त्या सुवासिनीला सर्व त्या देवी समान सुवासिनीचे आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतात आणि तिच्या मनात एखादी जर इच्छा असेल तर त्या
आशीर्वादानं परिपूर्ण होते. म्हणून दैवी तत्वाचा मान राखण्यासाठी आणि सुवासिनीचा सन्मान ठेवण्यासाठी हा हळदी कुंकाचा समारंभ ठेवला जातो. पण हेच हळद कुंकू वाहत असताना एखाद्या सुवासिनी स्त्रीची ओटी भरली जाते. ओटी भरणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला मोठेपणा देणं असा त्याचा अर्थ नाही. ओटी भरणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला शरण जाणे आणि स्वतःच्या सुखाची मागणी करणे. ती कशी काय तर ज्यावेळी सुवासिनी स्त्रीची ओटी भरली जाते तेव्हा तिच्या ओटीत जेव्हा नारळ ठेवला जातो ना त्यावेळी तो 5 वेळा स्पर्श करूनच तिच्या ओटीत ठेवला जातो. तो स्पर्श 5 वेळाच का? कारण स्त्रीच्या उदरात पंचतत्व सामावलेली असतात आणि ही पंचतत्व स्त्रीच्या ओटीपोटी असतात. ही पंचतत्व स्त्रीच्या ओटीपोटी असल्यामुळे स्त्री 9 महिने गर्भ आपल्या उदरात धारण करू शकते. म्हणून फक्त स्त्रीच आई होऊ शकते, पुरुष कधीही आई होऊ शकत नाही. हे त्या स्त्रीला मिळालेलं वरदान आहे. मग ज्यावेळी 5 वेळा स्पर्श तिच्या ओटीपोटाला होतो ना त्यावेळी तिच्या उदरातली ती पंचतत्व जागृत होतात आणि या पंचतत्वांचा आशीर्वाद त्या ओटी भरणाऱ्या सुवासिनी स्त्रीला मिळतो. आणि तिनं जर काही एखादी इच्छा मनात धरली असेल तर त्या आशीर्वादाने ती परिपूर्ण होते. म्हणून कोणत्याही सुवासिनी स्त्रीची ओटी भरत असताना देवा तिच्या ओटीत नारळ ठेवला जातो त्यावेळी तो 5 वेळा स्पर्श करून ठेवला जातो. पण ही जी ओटी भरली जाते ना ती निदान 2 नारळाची तरी भरावी. ही ओटी 2 नारळांची का? कारण ज्यावेळी एखाद्या देवीची ओटी भरली जाते त्यावेळी ती 5 नारळाची भरली जाते. निदान 2 नारळाची तरी भरलीच जाते. मग ज्यावेळी 2 नारळ देवीच्या ओटीत ठेवले जातात ना तरी पुनश्च देवीच्या ओटीतून 1 नारळ ओटी भरणाऱ्या सुवासिनी स्त्रीच्या ओटीत दिला जातो. तो का म्हणून? तो त्या देवीचा प्रसाद, देवीचा आशीर्वाद असतो. आता सुवासिनी स्त्री म्हणजे देवी समान. मग या देवी समान सुवासिनीच्या ओटीत जर 2 नारळ ठेवले असतील तर त्यातील 1 नारळ ओटी भरणाऱ्या सुवासिनी स्त्रीच्या ओटीत पुनश्च दिला जाईल आणि तिचा आशीर्वाद तिला प्राप्त होईल. म्हणून कोणत्याही सुवासिनी स्त्रीची ओटी भरत असताना ती निदान 2 नारळाची तरी भरावी. पण ज्यावेळी एखाद्या स्त्रीला सुवासिनीचं म्हणजे सौभाग्यवतीचं मरण येतं ना त्यावेळी तर तिची ओटी एका नारळानंच भरली जाते. ती ओटी एका नारळाची का? कारण जन्मभर त्या स्त्रीनं सौभाग्याचं वाण मागितलेलं असतं आणि ज्यावेळी तिला मरण येतं त्यावेळी ते सौभाग्याचं वाण आपल्या ओटीत घेऊन ती स्वर्गलोकी जाते. अशा स्त्रीजवळ ते सौभाग्याचं वाण घेता येत नाही आणि तिच्याजवळ ते मागता येत नाही. म्हणून त्या स्त्रीची ओटी फक्त एका नारळानंच भरली जाते. मी सर्व सुवासिनींना एवढंच सांगेन, तुमच्या दारी आलेली सुवासिनी स्त्री कुणी असू दे, गरीब श्रीमंत उच्च नीच हिनदीन कुणी जरी असली तरी तिचा कधीही अपमान करू नका. तिला वाईट अपशब्दानं कधी कुणी बोलू नका. कारण तुमच्या दारी आलेली सुवासिनी स्त्री ही सामान्य स्त्री नसून प्रत्यक्ष ही लक्ष्मी असेल. म्हणून त्या सुवासिनी स्त्रीला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल पण तिच्या मस्तकी बोर्डवर कुंकू लावायला मात्र कुणी विसरू नका. कारण ज्यावेळी बोर्डवर कुंकू तुम्ही त्या सामान्य सुवासिनी स्त्रीच्या मस्तकी लावाल ना ते माझ्यापर्यंत पोहोचेल आणि या लक्ष्मी कृपेनं तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती, सार सौख्य लाभेल. हा माझा तुम्हाला शुभमंगल आशीर्वाद आहे. शुभमंगल आशीर्वाद आहे. माझी चूक माझ्या ध्यानी आली पण मी तर म्हणेन मी चुकली ती योग्य चुकली. कारण आज माझ्यामुळं आज या प्रत्येकाला हळदी कुंकवाचं महत्व समजलं. पण मी केलेली चुकीचं शासन तर मला मिळालं पण तुझ्या आशीर्वादाने ज्या कन्येला मी जन्म दिला ती माझी बाळ कुठे आई. प्रत्येक आई बापाचं वैभव म्हणजे त्यांची मुलं असतात. बरोबर. आमचं वैभव म्हणजे आमची कन्या वैभवी. तीच वैभवी आई आम्हा पुनश्च हवी ग. शोभला खरे आई बाबा. अरे दगडाच्या मूर्तीला सोन्या चांदीचे नेत्र लावले तर त्याच्यातून अश्रू येत नसतात. अश्रू येतात ते काही नसलेल्या आई बापाच्या नेत्रातून. आज कन्येचा विरह तुम्हाला सहन होत नाही म्हणून तिची याचना तुम्ही करता. तुमची कन्या तुम्हाला हवी ना आमची
अन्याय यांच्यावर हा जंबासुराचा मायाचार. कारण हिचं भविष्य जाणण्यासाठी तो ब्राह्मणाला निमंत्रित केलं होतं. हो त्याच्या मुखातून त्यानं असत्य भाष्य वदविला आणि तुला या कन्येचा त्याग करावा लागला. आमच्या प्रेरणेनं याने तिचं संगोपन केलं म्हणून आज ती तुला मिळाली. याच्या पुढे जरी जन्माचे आई बाप ते असले तरी संगोपन करून कर्माचे बाप तुम्ही बनला. तेव्हा यापुढे सदैव तुम्हाला राजाश्रय मिळेल. तुम्ही तिच्यासोबत राहू शकता. हे काय असा सतीनाचं पाहुणं आणि भट लावून जातं. चेडू मोठा झाला आपलं केव्हा तरी जायला ते बघून येईल. पण राजांच्या घराकडे राहत हरकत नाही. तुमचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल. तेव्हा तिची आठवण येईल. तेव्हा तुम्ही जाऊ शकता. पण आई त्या आसुरी शक्तीचा शेवट बाजू बदलली कधी अजून शेवंत आहो. मेला नाही राजू. त्याला मरण नाही त्याला कोणी मारू शकत नाही. मी मारणार होता. जमणार नाही तुला. शक्यच नाही. कोण कारण आठव सुद्धा मृत्यू. बघा चंबासूर दैत्य म्हणतात. सप्तर्षीच्या विरांच्या अजिंक्य मनाचं वरदान या चंबासुराला प्राप्त करून दिलं. या विश्वाच्या चराचरात या विश्वाला व्यापून उडणारी व्यक्ती अशी जर विश्वात कोण असेल त्याची कन्या या विश्वाच्या चराचरात व्यापून उडणारा तर या त्रिभुवनात व्यापून जर उडेल आणि अशा व्यापून उडणाऱ्या व्यक्तीची भार्या जर का या मृत्यूला झाली असेल आणि तिचा आणि माझा जर युद्ध झालं या विश्वाचा विश्वव्यापक मध्ये वैकुंठीचा नारायण आणि त्याची भार्या लक्ष्मी तुझ्या नेत्रासमोर काळावरून उभी आहे. वैकुंठीच्या नारायणाची तू अर्धांगिनी विश्वव्यापक त्या काळ्या कप्प्याला म्हणतात. पण तू त्या माझा काळ बनणार असेल काळाचा तो फाडून टाकेल. पण या तत्वावर कोणत्या प्रकारे तू माणसाचा प्रत्यक्ष लावूया. आमचं मित्र आणि हितचिंत विश्वनाथ परब राहणारे धामापूर विश्वनाथ परब राहणारे धामापूर यांना त्यांचा गौरव करून हे कोमल उठले. पिताजी तुझे संपले पण तू संपण्यापूर्वी माझ्या भक्तांना शरणे आणि चितवून तुझं संपणार मी नव्हे. मी या ठिकाणी आलोय तो तुम्हाला संपवण्यासाठी. पण पाहूया तुझ्या मुखातील शब्द सत्य होता. येताय मी तर तुझ्या विश्वास होते
आई तुझ्या प्रमाणे असू शक्तीचा शेवट झाला तुझा अभाव आशीर्वाद आम्हा सर्वांना सर्वांना प्रभूची